हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आता आम्ही जाणार तयार होऊन गरबा खेळायला. गरबा दांड्या स्कूलमध्ये प्रॅक्टिस सुरू ना, त्याचा शेवटचा दिवस. असं आम्ही कसं बसं घरी तयार झालो. घरीच मेकअप वगैरे केले. थोडंसं पावडर क्रीमच लावते मी, काही जास्त वगैरे लावत नाही माझ्या चेहऱ्याला. क्रीम आणि पावडर नंतर लिपस्टिक लावते. असं तयार झालो आम्ही. बांगड्या काढत होते, बांगड्या सगळ्या फुटूनच आल्या. एवढी घाई झाली ना, 5:30 वाजले. ते 5:30 वाजता सरांनी आम्हाला बोलवलं होतं ग्राउंडवर. त्याच्यामुळे प्रज्वल पण येणार होता. आज त्या संडे होता, त्याला सुट्टी होती ना, त्याच्यामुळे तो पण येणार होता. आणि शेजारचे आम्ही दोघीजणी असं चाललो तयार होऊन. कसं वाटलं आजचा लूक? असं तयार झालो. घागरे वगैरे नाही घेतले. घागरे घ्यायची सगळ्यांनी, काही जणींनी घेतलेत घागरे रेडीमेड रेटनी 400 रुपये काहीतरी. आपण आम्ही म्हणलो नको, कधीच नाही घातलेलं. त्याच्यामुळं आम्ही अशी साड्या घालून चाललो होतो उलटा पदर घेऊन. कसं वाटलं आज हे बघा. प्रज्वल पण येते आमच्यासोबत. आज गाडीवर नाही जाता येत. गाडीवर दोघींनी पण साड्या घातल्या होत्या, त्याच्यामुळे गाडीवर काय दोघींना बसता येत नव्हतं. आणि प्रज्वल आणि ते दिदी पण होती सोबत, त्याच्यामुळे आम्ही गेलो चालत मधून कंपनीच्या साईडनी. हे बघा असं शेतातून गेलो होतो आम्ही. समोरच स्कूल आहे, त्याच्यामुळे जास्त काय लांब नाही, 5 ते 10 मिनटाचा रस्ता आहे. म्हणून आलो सगळेजण चालत. प्रज्वल पण आला. दांड्या पण घेतल्या. दांड्याचा पण कार्यक्रम होता, गरबा पण होता, दोन्ही पण घेणार होता आज शेवटचा दिवस. मग आमच्या भेटले तर फ्रेंड समोर ग्राउंडमध्ये कुणी आलं नव्हतं. ते आम्ही 10 मिनटं आधी, आपल्याला थोडंसं चेंजेस पाहिजे, त्याच्यामुळे थोडंसं बाहेर निघलं ना चार चौघीमध्ये, थोडंसं मन पण फ्रेश राहतं आणि मनाला शांती पण वाटते. म्हणजे नाही का, आपण रोज धुणे भांडे फरशी स्वयंपाक वगैरे मुलं हे ते करत बसत आयुष्य कुंकड निघून जातं, ते कळतच नाही. पटापट दिवस चाललेत, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपण पण आनंदी राहण्यासाठी असं काही बाहेर पडलं ना, थोडं बरं वाटतं आणि छान वाटतं आणि कामं पण पटापट उरकतात, सगळे होतात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.